केलं होतं। उपसंचालकाकडे वर्षा गायकवाडकडनं समितीमध्ये मी हा प्रकरण लावला, स्वतः गेलो होतो। जे कोणी आंदोलन करते होते त्याला न्याय देण्याचा प्रकार केला। एका विधवा महिलेला 7 वर्ष शाळेने वंचित ठेवलं होतं, तिचं लग्न झालं होतं, तिचा स्वर्गवासी झाला, परंतु त्या महिलेला कायदेशीर प्रमोशन देणं, वर्ष वंचित ठेवल्यानंतर त्याच वर्षात गायकवाडने त्यांना न्याय दिला। आणि अशा प्रकारचं जे काय आपल्या हातामध्ये खातं आहे त्या खात्याचं जनतेला उपयोग झाला पाहिजे आणि शिक्षण हा फार महत्वाचं आहे। या शाळेमध्ये महत्वाचा विषय या कारभारीमुळे बघा, एका बाजूला पापाची साथ आहे, एका बाजूला अन्यायाची साथ आहे, एका बाजूला अत्याचार चाललेला आहे, म्हणजे रावणाचं रूप धारण केल्याने। मग काका असं तरी करा, तुमचं वय झालं, आराम करा, वारी लवकरच येणार, माळ घालून आम। पण ते म्हणण्याच्या अगोदर आपण निर्णय जर घेतला तर आजही तुमची चांगली असं म्हणायला नको कोणी, असं माझं मत आहे। मग या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो की या विभागामध्ये डोंबिवलीच्या विकासासाठी अनेक भूखंड आम्ही या डोंबिवलीच्या विकासासाठी हातभार हा भूमिपुत्रांचा आहे। पण ज्या बोलणं बरोबर वाटत नाही, तरुण जर असता तर मुस्कटात येऊन आम्ही त्यांचा थोबाड फोडला असता, त्याचं थोबाड फोडलं असतं। कारण आगरी मसाला एकदा पेटला, आग पेटली तर विझवणं शक्यता, शिक्षकांचं नुकसान करू नका आणि असणारे कर्मचाऱ्यांचं नुकसान, हा संविधानिक बाब आहे। हा साधला तर तुम्हाला त्याचा दंड किंवा त्याची शिक्षा होईल, एवढं लक्षात ठेवावं। तुम्ही कायद्याची आमची हिंमत आहे आणि आम्ही सुरू आहे। देसाई सरांनी जे डिसिजन घेतलं त्याविरुद्ध पेंढारकर कॉलेज आणि या सर्व भागातील असणारे विद्यार्थी आणि प्राचार्य यांनी जे कॉलेज आणि कॉलेजच्या प्रशासनाच्या विरुद्ध जे आंदोलन केलेलं आहे त्याला आम्ही सर्व डोंबिवलीकर प्रशासनाचा जे इथलं असणारं व्यवस्थापकीय मंडळ जे आहे त्या मंडळाचा तीव्र निषेध करतो आहे। शासन म्हणून शासन हे विद्यार्थी आणि इथले असणाऱ्या शिक्षकांच्या बरोबर आहे। त्याचं कारण असं की त्यांनी जेव्हा अनुदानित बंद करण्याच्या संदर्भात जो निर्णय घेतला होता त्या निर्णयाला कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या निर्णय असा करता येत नाही या संदर्भातलं ऑलरेडी पत्र दिलं आहे। त्याच्याविरुद्ध ते कोर्टात गेलेले आहेत, पार्टी केलेलं आहे शासनाला। शासनसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये चांगला ॲडव्होकेट लावून या सर्व विद्यार्थ्यांची आणि यांची बाजू ही मांडेल यात काही शंका नाही असं मला वाटतं। ती वचक आहे आणि म्हणूनच ती अनुदानित जे आहे, अनुदानित असणारी ही कॉलेजेस बंद होता कामा नयेत या पद्धतीचा निर्णय हा शासनाने कायम ठेवलेला आहे।